नेहमीप्रमाणे संध्याकाळी माधुरी ऑफिसमधून घरी आली. घरी येताच तिने पर्स बाजूला ठेवली आणि समोरचं दृश्य पाहून ती क्षणभर थबकलीच. हॉलमध्ये तिची नणंद स्मिता आरामात सोफ्यावर मोबाईल चाळत बसली होती आणि तिच्या अंगावर गुलाबी रंगाचा सुंदर अनारकली ड्रेस होता. तो ड्रेस पाहताच माधुरीच्या चेहऱ्यावर आनंद खुलला. ती पटकन हसत म्हणाली, "अरे वा ताई, किती छान दिसताय तुम्ही. माझ्याकडे सुद्धा अगदी सेम असाच ड्रेस आहे." माधुरीच्या या बोलण्यावर स्मिता हलकसं हसली आणि म्हणाली, "अहो वहिनी, हा ड्रेस माझा नाही, तुमचाच आहे." हे ऐकताच माधुरी थोडी गोंधळली. "माझा?" ती आश्चर्याने म्हणाली. स्मिता अगदी सहजपणे बोलली, "हो, मी घरी येत होते तेव्हा वाटेत एक कार वेगाने गेली आणि रस्त्यावरच्या पाण्याचे शिंतोडे माझ्या अंगावर उडाले. माझा ड्रेस पूर्ण खराब झाला. मग काय, घरी येऊन तुमच्या कपाटातून हा ड्रेस काढला आणि घातला." हे ऐकताच माधुरीच्या चेहऱ्यावरचा आनंद हळूहळू ओसरला. तिचं हसू मंदावलं आणि मनात हलकीशी नाराजी दाटून आली, कारण तो एक ड्रेस नव्हता, तर तिच्या कपाटात तिच्या अनेक वैयक्तिक वस्तू होत्या. काही खास आठवणी, काही महत्त्वाची कागदपत्र आणि काही गोष्टी ज्या ती कुणाशीही शेअर करायला तयार नव्हती. माधुरी स्पष्ट शब्दात म्हणाली, "ताई, माझ्या कपाटात काही वैयक्तिक सामानही असतं. तुम्ही माझी वाट पाहिली असती किंवा आईंची एखादी साडी नेसली असती तर बरं झालं असतं." माधुरीचं हे बोलणं ऐकताच स्मिताचा चेहरा बदलला. ती लगेचच रागाने म्हणाली, "हे बघा वहिनी, जास्त बोलू नका. तसेही लग्नाआधी ही खोली माझीच होती आणि अजूनही या घरावर माझा पूर्ण अधिकार आहे. मी कधीही कोणत्याही खोलीत जाऊ शकते. त्यासाठी मला तुमची परवानगी घेण्याची गरज नाही." इतक्यात स्वयंपाकघरातून बाहेर आलेल्या रेखाताईंनीही संभाषण ऐकलं होतं आणि त्या म्हणाल्या, "अगं सुनबाई, माझी मुलगी तुझा असा कोणता खजिना लुटून पळून गेली आहे का? एक ड्रेसच तर घेतला आहे ना कपाटातून, मग त्यासाठी एवढा बाऊ करण्याची काय गरज आहे?" सासूच्या या शब्दांनी माधुरीच्या मनाला खूप लागलं, पण त्या क्षणी ती काहीच बोलली नाही. तिच्या डोळ्यात क्षणभर वेदना तरळली, पण तिने स्वतःला सावरलं. त्या रात्री ती शांत होती, पण तिच्या मनात मात्र विचारांचा गोंधळ सुरू होता. आपल्या घरात, आपल्या वस्तूंवरही आपला अधिकार नाही का? हा प्रश्न तिला सतावत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी माधुरीने नेहमीप्रमाणे घरची सगळी कामं उरकली. तिने तिच्या मुलाला अथर्वला शाळेसाठी तयार केलं आणि त्याला शाळेच्या बसमध्ये बसवून दिलं. घरी आल्यावर ती ऑफिसला जाण्याची तयारी करू लागली. कपाट उघडताना कालचा प्रसंग पुन्हा तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला आणि तिच्या मनात एक निर्णय पक्का झाला. ती हॉलमध्ये आली जिथे आशिष पेपर वाचत बसला होता. थोड्या गंभीर आवाजात ती म्हणाली, "आशिष, मला असं वाटतंय की यापुढे मी घराबाहेर जाताना माझ्या कपाटाला कुलूप लावून जायला हवं." आशिषने पेपर खाली ठेवला आणि आश्चर्याने तिच्याकडे पाहत म्हणाला, "कुलूप? पण असं का वाटलं तुला?" माधुरीच्या चेहऱ्यावर हलकीशी खंत होती. ती शांतपणे म्हणाली, "कारण काही गोष्टी अशा असतात ना, ज्या फक्त आपल्या असतात आणि त्या सुरक्षित ठेवण्याचा अधिकारही आपलाच असायला हवा." तिच्या आवाजात राग नव्हता, पण एक ठामपणा होता. माधुरीने आपल्या मनातला विचार शब्दात मांडला तेव्हा तिच्या आवाजात नाराजीपेक्षा जास्त अस्वस्थता होती. ती आशिषकडे पाहत म्हणाली, "तुम्हाला तर ठाऊकच आहे की माझ्या कपाटामध्ये आपलं बरंचसं पर्सनल सामान आहे. कागदपत्र, दागिने आणि काही खास गोष्टी. पण स्मिताताई जेव्हा जेव्हा माहेरी येतात तेव्हा त्या माझं कपाट उघडून कोणतीही वस्तू बाहेर काढतात आणि मला हे खरंच योग्य वाटत नाही." माधुरीचं बोलणं अजूनही पूर्ण झालं नव्हतं. तोच खोलीबाहेर उभ्या असलेल्या रेखाताईंनी ते सगळं ऐकलं. त्या मुद्दामच कान देऊन ऐकत होत्या आणि माधुरीचे शब्द ऐकताच त्यांचा चेहरा रागाने लाल झाला. क्षणाचाही विलंब न करता त्या थेट खोलीत शिरल्या. "काय चाललंय इथे?" त्या थोड्या कडक आवाजात म्हणाल्या. माधुरी आणि आशिष दोघेही दचकले. रेखाताई थेट माधुरीकडे बघत म्हणाल्या, "सुनबाई, माझ्या मुलीला तुमच्या खोलीत येण्याचा पूर्ण अधिकार आहे. हे घर अजूनही माझंच आहे आणि मी मनात आणलं तर आत्ताच्या आत्ता माझ्या मुलीला तिचा हिस्सा देऊ शकते. त्यामुळे मला राग येईल असं वागू नकोस." त्यांच्या या कठोर शब्दांनी माधुरी क्षणभर थिजूनच गेली. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य, दुःख आणि अपमान यांचे मिश्र भाव स्पष्ट दिसत होते. तिने कधीही घरात वाद घालण्याचा प्रयत्न केला नव्हता, पण आज तिच्या स्वाभिमानाला कुठेतरी धक्का बसला होता. आशिषने लगेच परिस्थिती सावरायचा प्रयत्न केला. तो शांतपणे म्हणाला, "आई, जाऊ दे ना. माधुरी काही चुकीचं बोलत नाही. ताईने फक्त एक ड्रेस घेतला होता एवढंच ना.
पण रेखाताई अजूनही रागात होता. तेव्हा आशिष पुन्हा थोडं ठामपणे म्हणाला, आई तू सुद्धा ताईला जरा समजावून सांग ना. आम्ही नसताना आमच्या खोलीत येऊन कपाट उघडण्याची काही गरज नाही. काही लागलं तर सांगून घेता येतं ना. आशिषचं हे बोलणं ऐकून रेखाताईंच्या चेहऱ्यावर नाराजी उमटली. पण त्यांनी काही उत्तर दिलं नाही. त्यांनी फक्त एक कटाक्ष माधुरीकडे टाकला आणि त्या तिथून निघून गेल्या. घरात काही क्षण शांतता पसरली. आशिषने आपली बॅग उचलली, घाईघाईत घड्याळाकडे पाहिलं आणि म्हणाला, मी निघतो, उशीर होतोय ऑफिसला जायला. तू जास्त विचार करू नकोस, मी सांगितलं ना आईला, ती बोलेल ताईशी, सगळं ठीक होईल. इतकं बोलून तो निघून गेला. दरवाजा बंद झाला आणि घरात पुन्हा शांतता पसरली. पण माधुरीच्या मनात मात्र वादळ उसळत होतं. ती एकटीच खोलीत उभी राहिली. तिची नजर कपाटावर स्थिरावली. तिच्या मनात एक प्रश्न सतत घुमत होता. हे खरंच माझं घर आहे का? की मी इथे फक्त पाहुणी आहे? तिला कपाटाला कुलूप लावायचं होतं. पण तसे केल्यावर काय होईल याचीही भीती तिला वाटत होती. माधुरीच्या मनातली अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत चालली होती. तिची सासू आणि नणंद यांना एक सवय होती. माधुरी ऑफिसला गेली की तिच्या खोलीत जाऊन तिचं कपाट उघडणं, वस्तू हलवणं, जणू काही दोघी जासूसी करत होत्या. सुनेने आम्हाला न सांगता काय काय घेतलं असेल, कुठे काय ठेवलं असेल या विचाराने त्या दोघी तिच्या अनुपस्थितीत तिच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावत असत. सुरुवातीला माधुरीला हे सगळं केवळ संशयास्पद वाटायचं. पण जेव्हा स्मिता माहेरी यायची तेव्हा माधुरीला संध्याकाळी ऑफिसमधून परतल्यावर तिची खोली अस्ताव्यस्त दिसायची. कधी कपाटातील कपडे वर खाली केलेले, कधी ड्रॉवर उघडे असायचे, तर कधी खोलीतील वस्तू जागेवर नसायच्या. त्यामुळे दरवेळी माधुरीच्या मनात एकच विचार यायचा, या खोलीत कोणीतरी नक्कीच आलं असावं. आणि ही गोष्ट तिला अजिबात आवडत नव्हती. तिच्या मनात हळूहळू राग साचत होता. ती मनोमन म्हणायची, जर हे असंच चालू राहिलं तर एक ना एक दिवस माझी सहनशक्ती संपेल आणि मग मोठा वाद होईल. एके दिवशी नेहमीप्रमाणे माधुरी ऑफिसमधून घरी आली. ती थकलेली होती, पण मनात एक वेगळीच बेचैनी होती. रेखाताई हॉलमधील सोफ्यावर निवांत बसून टीव्ही पाहत होत्या. माधुरीने त्यांच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि काहीही न बोलता ती सरळ आपल्या खोलीत गेली. दरवाजा उघडताच तिने खोलीकडे नजर फिरवली. आज खोली नेहमीपेक्षा थोडी नीट वाटत होती आणि तिचं कपाट पूर्णपणे बंद होतं. क्षणभर तिला वाटलं आज कदाचित कोणी आलंच नसेल, पण तरीही मनातला संशय कमी झाला नाही. तिने हळू कपाट उघडलं आणि पुढच्या क्षणी ती पूर्णपणे स्तब्ध झाली. तिचा दागिन्यांचा डबा उघडा होता आणि त्यातला एक हार गायब होता. माधुरीच्या हृदयाचे ठोके वाढले. ती घाबरली आणि पटकन हॉलमध्ये जाऊन सासूला म्हणाली, आई, आज ताई घरी आल्या होत्या का? रेखाताई अगदी सहजपणे म्हणाल्या, हो, स्मिता आली होती. हे ऐकताच माधुरी अजूनच अस्वस्थ झाली. ती लगेच म्हणाली, आई, माझा दागिन्यांचा डबा उघडलेला आहे आणि त्यातला माझा नेकलेस दिसत नाही. हे कसं काय झालं? रेखाताईंनी अगदी बेफिकीरपणे उत्तर दिलं, अगं सुनबाई, स्मिताला एका लग्नाला जायचं होतं. तिला तुझा तो नेकलेस खूप आवडला होता, म्हणून ती तो नेकलेस घालून गेली. काय? माधुरी थरथरत्या आवाजात म्हणाली. क्षणभर ती काहीच बोलू शकली नाही. पण मग तिच्या मनात साचलेला सगळा राग आणि वेदना शब्दातून बाहेर पडू लागले. ती ठामपणे म्हणाली, आई, हे खूपच चुकीचं आहे. स्मिताताई जेव्हा केव्हा माहेरी येतात तेव्हा त्या नेहमीच माझं कपाट का तपासतात आणि आता तर त्यांनी माझ्या ज्वेलरीलाही हात लावला आहे. तिचा आवाज आता थोडा कापरा झाला होता, पण त्यात ठामपणा होता. ती पुढे म्हणाली, तो नेकलेस मागच्या आठवड्यात माझ्या आईने मला दिला होता. तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण तो माझ्या आईचा खूपच खास दागिना आहे. तिने खूप प्रेमाने तो माझ्यासाठी जपून ठेवला होता. माधुरीच्या डोळ्यात आता अश्रू तरळले होते. तुम्ही मला एकदा तरी विचारायला हवं होतं ना, ती हळू आवाजात म्हणाली. असं माझ्या मागे माझ्या खोलीत जाऊन माझ्या वस्तूंना हात लावणं हे अजिबात बरोबर नाही. त्या क्षणी एक दागिना हरवलेला नव्हता, तर माधुरीचा विश्वास, तिची सुरक्षिततेची भावना आणि तिचा स्वाभिमान सगळंच कुठेतरी तुटत होतं. माधुरीच्या बोलणे ऐकून रेखाताईंचा राग अनावर झाला. त्या डोळे वटारून कडक आवाजात म्हणाल्या, सुनबाई, लक्षात ठेव, तुझ्या नणंदेला तू घरात नसलीस तरी तुझ्या खोलीत जाण्याचा पूर्ण हक्क आहे. हे घर फक्त तुझं नाही, या घरावर तिचाही तितकाच अधिकार आहे आणि मी मनात आणलं तर आत्ताच्या आत्ता माझ्या मुलीला तिचा हिस्सा देऊ शकते. हे लक्षात असू दे. त्या पुढे म्हणाल्या, आणि तुला एवढीच प्रायव्हसी हवी असेल तर सरळ माझ्या घरातून बाहेर निघ. हे शब्द माधुरीच्या मनात जणू कुठल्या तरी धारधार शस्त्रासारखे घुसले. अशी धमकी रेखाताई आधीही अनेकदा देत असत, पण प्रत्येक वेळी माधुरी शांत राहायची. घरात वाद नको म्हणून, नातं तुटू नये म्हणून ती सगळं सहन करत होती. पण आज मात्र तिच्या सहनशक्तीचा बांध फुटला. तिच्या डोळ्यातले अश्रू आता रागात बदलले होते. ती शांतपणे
आणि ठाम आवाजात बोलू लागली, आई तुम्ही मला नेहमीच अशी धमकी देत असताना की मी माझ्या मुलीला ह्या घराचा अर्धा हिस्सा देईन, पण आज मीच सांगते हे संपूर्ण घर तुम्ही तुमच्या मुलीच्या नावे करा. हे ऐकताच रेखाताई चकित झाल्या. माधुरी पुढे म्हणाली, आणि मग त्यांच्याकडूनच तुमची सेवा करून घ्या. मी पण बघते त्या आपलं सासर सोडून इथे येऊन तुमची सेवा करतात का, की तुम्हालाच त्यांचे सासरी घेऊन जातील. तिच्या आवाजात आता एक वेगळाच आत्मविश्वास होता. मी आत्मनिर्भर आहे आई. मी कधीही माझं स्वतःचं घर घेऊ शकते. इथे राहते म्हणजे ही काही माझी मजबुरी नाही. रेखाताई स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहत होत्या. माधुरीचे शब्द एक एक करून त्यांच्या मनावर परिणाम करत होते. माधुरी पुढे म्हणाली, पण तुम्ही देखील एकदा विचार करा, तुमची सेवा कोण करणार? तिचा आवाज आता थोडा भावूक झाला. दिवस असो किंवा रात्र, जेव्हा जेव्हा तुमची तब्येत बिघडते तेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला फोन करण्याआधी मला फोन करता, कारण तुम्हालाही ठाऊक आहे तो त्याचं काम सोडून लगेच येणार नाही. तिच्या डोळ्यात पाणी आलं. पण मी तुमच्या एका फोनवर कसलाही विचार न करता धावत येते. ती थोडी थांबली आणि म्हणाली, तुमचा मुलगा किंवा मुलगी लगेच धावून येतील का सगळं काही सोडून तुमच्यासाठी? त्या क्षणी खोलीत एकदम शांतता पसरली. रेखाताई काही क्षण निशब्द झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्या निर्विकार चेहऱ्याने माधुरीकडे पाहत होत्या. जणू पहिल्यांदाच त्या आपल्या सुनेला नव्या नजरेने पाहत होत्या. पण क्षणातच त्या मोठ्या आवाजात म्हणाल्या, सुनबाई, तू मला फुकटचा रुबाब दाखवत आहेस का? तुला काय वाटतं, माझ्या मुलांना माझी काळजी नाही? असं वाटत असेल तर आत्ताच्या आता माझ्या घरातून चालती हो. मला सांभाळायला माझा मुलगा आणि माझी मुलगी पुरेसे आहेत. मी पण बघतेस तू आत्मनिर्भर होऊन एकटी कुठवर राहतेस. तेवढ्यात आशिष ऑफिसवरून घरी आला. त्याने आईचे शेवटचे शब्द ऐकले होते. तो क्षणभर थबकला आणि मग पुढे येत म्हणाला, आई, हे तू काय बोलत आहेस? त्याच्या आवाजात प्रथमच इतका कडकपणा होता. मी सुद्धा बऱ्याच दिवसांपासून पाहतोय, या घरात माझ्या बायकोला काडीचीही किंमत नाही. ती आपल्या सगळ्यांसाठी किती करते. तुझ्यासाठी तर एका पायावर उभी असते, तरी सुद्धा तुला त्याचं काहीच वाटत नाही. रेखाताई थोड्या चकित झाल्या. आशिष पुढे म्हणाला, आता आज काय झालं ते तरी मला कळू दे. माधुरी, जी आतापर्यंत शांत उभी होती, ती हळू आवाजात म्हणाली, काही खास नाही. फक्त आज सुद्धा मी घरात नसताना माझं कपाट उघडण्यात आलं आणि ताईंनी दागिन्यांच्या डब्यातून माझा सोन्याचा नेकलेस काढून घेतला आणि कोण्या मैत्रिणीच्या लग्नाला घालून गेले आहेत. आणि मी याबद्दल आईशी बोलत होते, तर आई मला घरातून बाहेर निघ आणि मी माझ्या मुलीला हिस्सा देईन असंही म्हणाल्या. हे ऐकताच आशिषचा संयम सुटला. तो आईकडे वळून रागाने म्हणाला, आई, हे काय चाललं आहे? माझी बायको जर इथून गेली तर मला सुद्धा तिच्यासोबत जावं लागेल, कारण मी माझ्या बायको मुलाला सोडून राहू शकत नाही. घरात एकदम शांतता पसरली. आशिष पुढे म्हणाला, आई, माधुरी जर इतक्या प्रामाणिकपणे तिची सगळी कर्तव्य पार पाडत असेल तर तू तिच्यासोबत प्रेमाने का नाही राहू शकत? आणि मला सांग, जर ताई माहेरी आली आणि तिची खोली कोणी चेक केली तर तिला आवडेल का? यावर रेखाताई काही बोलल्या नाहीत. मला मान्य आहे की घरात राहणाऱ्या प्रत्येक माणसाचा घरावर हक्क असतो, पण याचा अर्थ असा नाही की कोणीही कोणाच्या खोलीत जाऊन पर्सनल वस्तूंना हात लावावा. आमची बेडरूम ही आमची पर्सनल स्पेस आहे. त्यावर ताईचा काय अधिकार? रेखाताई आता थोड्या नरम झाल्या. त्या हळू आवाजात म्हणाल्या, अरे बाळा, वाईट का वाटून घेतोयस? लग्नाआधी ती खोली स्मिताचीच होती, त्यामुळे आजसुद्धा ती तिथे जाते. आणि जर तिला एखादी गोष्ट आवडली आणि ती तिने घेतली तर त्यात एवढं काय चुकलं? आशिषने दीर्घ श्वास घेतला. आई, लग्नाआधी ती खोली ताईची होती, पण आता माझं लग्न झालं आहे, त्यामुळे आता ती खोली माझी आणि माझ्या बायकोची आहे. तो पुढे म्हणाला, प्रत्येक नात्याला एक मर्यादा असते. लग्नानंतर प्रत्येकाचं एक वैयक्तिक आयुष्य असतं. त्यात कोणीही हस्तक्षेप करू नये. त्याचा आवाज आता थोडा गंभीर झाला होता. आई, तू विचार कर, जर ताईच्या खोलीत तिची नणंद जाऊन तिच्या नकळत तिचं सामान घेऊ लागली तर ताईला आवडेल का? प्रश्नाचे रेखाताईंकडे उत्तर नव्हते. जेव्हा वेळ स्वतःवर येते तेव्हा माणूस शांत होतो, पण दुसऱ्यांबाबत बोलायला सगळ्यांनाच सोपं जातं. आशिष म्हणाला, आई, मला स्पष्टच सांग, जर तुला आम्हाला या घरात ठेवून घ्यायचं नसेल तर आम्ही हे घर सोडून जाऊ. हे एकदाच रेखाताई पूर्णपणे गप्प झाल्या. आपला मुलगाच घर सोडण्याची भाषा करतो हे त्यांना सहन होत नव्हतं. आशिषने माधुरीकडे पाहिलं आणि म्हणाला, माधुरी, आजपासून तू ऑफिसला जाताना फक्त कपाटालाच नाही तर आपल्या रूमलाही कुलूप लावत जा. आणि जर आईला त्यात काही अडचण असेल तर आपण लवकरात लवकर दुसरं घर शोधू. इतकं बोलून तो रागाने आपल्या खोलीत निघून गेला आणि माधुरी मात्र शांतपणे स्वयंपाकघरात गेली. आज तिचं मन खूप व्यथित झालं होतं. दुसऱ्या दिवसापासून माधुरीने कपाटाला कुलूप लावायला सुरुवात केली, पण तिने खोलीला कुलूप लावलं नाही. तिला घरातला ताण वाढवायचा नव्हता. रेखाताईंनी यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही, पण माधुरीला
रोज ऑफिसवरून घरी येताना एक भीती वाटायची की सासूबाईंनी कपाटाला लावलेले कुलूप पाहिलं असेल का, त्यांना राग येईल का. पण आश्चर्य म्हणजे त्या काहीच बोलल्या नाहीत. एका आठवड्यानंतर स्मिता पुन्हा माहेरी आली. काही वेळा आईसोबत गप्पा मारून ती सरळ माधुरीच्या खोलीत गेली आणि कपाटाला कुलूप पाहून थबकली आणि ती हॉलमध्ये येऊन आईला म्हणाली, आई हे काय, वहिनीने कपाटाला कुलूप लावलं आहे, म्हणजे त्यांना आपल्यावर विश्वास नाही का. रेखाताईंनी तिच्याकडे शांतपणे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाल्या, बाळा आता हे सगळं सोड, तुला जर काही हवं असेल तर वहिनी घरात असताना तिच्याकडून मागून घे, पण ती नसताना तिच्या वस्तूंना हात लावू नकोस, कारण ते योग्य नाही. स्मिता आश्चर्याने आईकडे पाहत राहिली. रेखाताई पुढे म्हणाल्या, स्मिता तूच सांग, जर तुझी नणंद तुझ्या खोलीत जाऊन तुझ्या नकळत तुझ्या वस्तू वापरू लागली तर तुला आवडेल का. स्मिताने नजर खाली घातली. रेखाताईंचा आवाज आता थोडा भावूक झाला होता. सुरुवातीला मी तुझी साथ दिली, पण आता मला समजायला लागले. आशिष सुद्धा खूप नाराज झाला आहे. अगं तो घर सोडण्याची भाषा करतोय. त्या थोड्या थांबल्या. तुझ्या थोड्याशा हौसेसाठी मी माझं म्हातारपण खराब करू शकत नाही. जर माझा मुलगा आणि सून मला सोडून गेले तर तू माझी सेवा करायला इथे थांबशील का, की मला तुझ्या सासरी घेऊन जाशील. या प्रश्नावर स्मिता काहीच बोलली नाही. तिच्याकडे कोणतंही उत्तर नव्हतं. काही क्षणानंतर रेखाताई शांतपणे म्हणाल्या, नाती टिकवायची असतील तर एकमेकांच्या मनाचा विचार करावा लागतो. आपल्या आनंदासाठी, आपल्या स्वार्थासाठी आपल्या माणसांनाच त्रास देणं योग्य नाही. आणि मग त्यांनी थेट विचारलं, मागच्या आठवड्यात जो तू हार नेला होतास तो परत कधी आणणार आहेस. स्मिता गंभीर आवाजात म्हणाली, उद्याच आणून देते आई. त्यानंतर ती जास्त वेळ तिथे थांबली नाही. तिला स्वतःलाही आपल्या चुकीची जाणीव झाली होती. त्या दिवशी रेखाताईंनाही एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. जर आपल्याला म्हातारपण सुखाने समाधानाने जगायचे असेल तर आपल्या मुलांशी आणि सुनेशी प्रेमाने वागणे खूप गरजेचे आहे. कारण आजच्या काळात मुलगा आणि सून कोणत्याही क्षणी वेगळीच चूल मांडू शकतात आणि नाती एकदा दुरावली तर पुन्हा जोडणं कठीण असतं हे त्यांना व्यवस्थित समजलं होतं. तर माझ्या मित्रमैत्रिणींना आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.